बुलढाणा जिल्हा बँकेत सहकारची बाजी, 21 पैकी 19 जागांवर विजय. तब्बल 16 वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. एकूण 21 संचालक पदांसाठी झालेल्या या राजकीय रणसंग्रामात 12 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 9 जागांवर पार पडलेल्या प्रत्यक्ष मतदानात छत्री या निशाणीवर लढणाऱ्या सहकार पॅनलचे तब्बल 7 जागांवर विजय मिळवला, तर ट्रॅक्टर चिन्ह देऊन मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर मतदारांनी मोहर उमटवली आहे. मी महेश कुमार गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादित बुलढाणा या बँकेच्या 21 जागांसाठी सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया चालू होती. यामध्ये 21 जागांपैकी 12 जागा ज्या आहेत अविरोध झालेल्या होत्या, ते अविरोध निवडून आले होते. राहिलेल्या 9 जागांसाठी मतदान प्रक्रिया काल दिनांक 23 रोजी पार पडली व आज दिनांक 24 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे. यामध्ये श्री रायमुलकर संजय भास्कर, महिला उमेदवार विजयी घोषित, सौ हेलगे अस्मिता प्रदीप, सौ बारोकर पुष्पाताई रामदास, श्री मोराडे श्रीकांत दादाराव, श्री तायडे शिवचंद्र तेजराव हे 9 उमेदवार आज रोजी निवडून आलेले आहेत. सदर मतमोजणीची प्रक्रिया एकदम शांततेत सुरळीतपणे पार पडली. यामध्ये सर्व आमच्या जिल्ह्यातील आलेले मतदान अधिकारी, मतमोजणी अधिकारी, आमचे सहाय्यक निवडणूक अधिकारी, कक्षातील सर्व कर्मचारी अधिकारी, त्याच्यानंतर सर्व सहाय्यक निबंधक, सर्व आमचा स्टाफ यांनी खूप सहकार्य केलं. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे.